शिवमहापुराणमध्ये पशुपती नावाचं वृत्तच नाही महाराज. व्यासपीठावर बसलेलो मी, खोटं नाही बोलणार. फक्त माझ्या शिवाचे असणारे दोन वृत्त आहेत. एक पाशुपत आणि दुसरं शांभव नावाचं वृत्त. पाशुपत माझ्या प्रभू रामचंद्राला करावं लागलं. त्याच पाशुपताला परमपूज्य आदरणीय ज्यांनी महाराष्ट्रामध्ये माझ्या शिवाच असणारी महती गायली आणि रोमारोमात शिवभक्ती बसवली असे परमपूज्य आमचे प्रदीपजी मिश्रा यांना या ठिकाणाहून नमन करतो मी. पण जे काही पाशुपत आहे त्याच पाशुपतला त्यांनी पशुपती केलं, एवढाच फरक आहे. शिवहार शिवहार. तर ते मात्र शांभव व्रत आहे, जे माझ्या कृष्णाला करावं लागलं. संतती होत नव्हती माझ्या कृष्णाला. आणि अशा कृष्णाला आणि उपमन्यू ऋषीनं शांभवी नावाची दीक्षा माझ्या श्यामला, अर्थात हे श्याम स्वामीला नाही बरं का, आमच्या कृष्णाला दिली. आणि म्हणून तिथं शांभव नावाचं पुन्हा एखादा संत येईल, तो शांभव नावाचं व्रत तुम्हाला सांगेल, जेणेकरून त्या ठिकाणी पहिला जांबवंतीच्या पोटी सांब नावाचा मुलगा जन्माला आला. शिवहर शिवहर. अशा पद्धतीने असणार, दोघांनाही असणार, माझ्या प्रभू रामचंद्राला आणि कृष्णाला. माझ्या संप्रदायामध्ये काला केला जातो महाराज. काला याच्या त्याच्या घरीहून सगळे असणारे लंगळे पांगळे सुदामा अमुक पेंद्या वगैरे वगैरे त्यांच्या घरून सगळ्यांच्या घरून वेगवेगळ्या पद्धतीचं असणारं अन्नद्रव्य आणलं जात होतं आणि त्याच्यावर देवाच्या हातून संस्कार करून त्याला काला म्हटलं जातं. पण त्याच माझ्या कृष्ण परमात्माला ज्या गुरुचं असणारं सामर्थ्य मिळालं किंवा जी गुरुची असणारी कृपा मिळाली, तो प्रसाद पहिल्या चरणात. गुरु प्रसादाची थोरी विराट विशाल अपरंपार एवढा मोठा म्हणजे गुरु. त्याच्यासारखं श्रेष्ठता ब्रह्मांडामध्ये धर्मपंथामध्ये कोणालाच दिलेली नाही श्रेष्ठता त्याच्या इतकी. आणि म्हणून म्हणजे मुक्तीचं साधन आणि द म्हणजे पाप कर्माचं दहन करणारा, आणि म्हणून त्याला प्रसाद म्हटलं गेलं. गुणातीतम रूपातीतम, गुणाच्याही पलीकडे असणारा आणि रूपाच्याही पलीकडे असणारा जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू आहे, जो कृपा केल्याच्या नंतर भगवान शिवही ज्या ठिकाणी झुकू शकतो, अशा असणाऱ्या अवतारिक पुरुषाकडून सद्गुरूकडून मिळालेला जो काही प्रसाद आहे, साची सुकुमार तोची गादी पिठासी आधार, येरा नसे अधिकार, म्हणून त्यासी त्यागीजे. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जंगमाचाच सुकुमार, 16वा अध्याय बघा परमरशाचा. आणि त्याच्यामध्ये सांगितलं जंगमाचा जो कुलीन शालीन मुलगा आहे, तो असणारा पिठाचा वारस बनतो, अर्थात गुरु बनतो, सद्गुरु बनतो. आणि मग कालचा दिवस एक परम पवित्र दिवस होता महाराज. ज्या ठिकाणी गुरुची शिवाची असणारी कृपा एक संत महात्म्यावर झाली.
कसा झाला? आमच्या केरळमध्ये एक कालडी नावाचं गाव आहे. कालडी, केरळमध्ये कालडी नावाचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये काही ठिकाणी तिचं विशिष्टा देवी म्हणून दाखवलं धर्मग्रंथामध्ये. शिवगुरु नावाचा जो परम शिवभक्त ब्राह्मण होता तो कालडी नावाच्या गावामध्ये राहत होता. असणाऱ्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये आणि वीट निर्माण होऊ लागला. मनामध्ये विचार केला की एवढं साम्राज्य आहे, एवढं ऐश्वर्य आहे, पण पुत्राविना निपुत्र कस्य गतिर्नास्ती म्हणतात. निपुत्रिकाला गती नसते म्हणून सांगतात. आणि त्या पद्धतीनं मनामध्ये उद्वेग निर्माण झाला. दोघही असणारे पती पत्नी विषाद उत्पन्न करायच्या अंतःकरण प्रवृत्तीमध्ये आणि भगवान शिवाला शरण जायचे. त्यावेळेस आमचे त्या ठिकाणी आणि सद्गुरु पुत्र प्राप्ती करून देईल याच्यात कोणताही संशय नाही. आमच्या रेणुकाचार्यांनी शिवगुरु असणाऱ्या सद्भक्ताला, शिवभक्ताला आणि आश्वासन दिलं, गुरुमंत्र दिला आणि शिव आराधना सुरू झाली. जशी शिव आराधना सुरू झाली तसं एक दिवस असणार तुला जास्त आयुष्य असणारा आणि दुराचरण करणारा, का परमार्थ करून स्वतःच जीवाचं शिवत्व करून देणारा आणि अल्प वयाचा, दोन्ही पैकी एक सांग कोणता आहे तो? आमच्या शंकराचार्यांनी वयाच्या 4थ्या वर्षी, लक्षात ठेवा महाराज, अतिशयोक्ती वाटेल या गोष्टीची तुम्हाला, वयाच्या 4थ्या वर्षी पूर्ण संस्कृत पाठ केल्याचं असणारं दर्शन देणारे असे ग्रंथ स्थापन केले माझ्या आद्य शंकराचार्यांनी. आणि शंकराचार्यांनी ज्यावेळेस ग्रंथ स्थापन केले त्यावेळेस आमच्या शंकराचार्याला एकच नीती ठेवली त्यांनी की ईश्वर सत्य आहे, सत्य शिव आहे, सत्य ब्रह्म आहे आणि माया मिथ्या आहे. ज्यावेळेस माया मिथ्या आहे असं म्हटलं त्यावेळेस काही काळ निघून गेला आणि आमचे शंकराचार्य एका गल्लीमधून चाललेले होते. त्या काळामध्ये आणि असं काही होतं महाराज की जे काही शिवभक्त लोक होते ते वल्ल्या पडद्यानं पाणी घेऊन यायचे आणि पुढं अंगणात, पुढच्या लोकांच्या अंगणात शिंपडत शिंपडत त्याच्यावर पाय देत यायचे. पहिले लोक बर का, आजचे लोक पहाट ब्रह्ममुहूर्तावर 7:45 उठतात. किती वाजता? ब्रह्ममुहूर्तावर. जागे आहेत का? शिवहार शिवहार. सांगायचं तात्पर्य की आचरण परिपूर्ण होतं. तो सुतार असो, शैव असो, माझा वैष्णव असो. आणि आचरणशीलता अशी होती की वल्ल्या पडद्यानं पुढे असणारं पाणी शिंपडत यायचे. आणि कोणी जर भवी दिसला, आता शैव संप्रदायामध्ये भवी म्हणजे ज्याच्या गळ्यात लिंग नाही त्याला भवी मानलं जातं. आणि अशा पद्धतीनं जर कोणी दुसऱ्या इतर जातीचा दिसला, शिवहार शिवहार. ब्रह्मसत्य, शिवसत्य आणि जगत माया मिथ्या दाखवली. आणि मग आमचे शंकराचार्य जात असताना तिकडून एक चांडाळ आला. चांडाळ आला आणि चांडाळानं समोर जसा यायला तसे तसे शंकराचार्य एका बाजूने चालले. त्यांनी सांगितलं, ए बाबा पलीकडून. आणि सर्वत्र भरलेलं जे काही ब्रह्म आहे ते जर माझ्यामध्ये आहे, सर्वत्र भरलेलं ब्रह्म शिव तो जर माझ्यामध्ये आहे, आमच्या सारख्यामध्ये आहे, तर त्या ठिकाणी असणार जाग्यावर आहे. ज्याला घ्यायचं त्याने घ्या. स्थिर आहे एका ठिकाणी. माझ्या माऊलीच्या समोर ठेवलेला ग्रंथ आहे. मग त्याची असणारी जी काही प्रसिद्धी आहे, माझ्या
नामदेवानी तुकोबारायांनी वगैरे वगैरे असणाऱ्या संतांनी केली महाराज, त्याच ज्ञानेश्वरीची. तद्वत जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघी शिवरूप गाडे. त्यावेळेला माझ्या शंकराचार्याच्या असणारं खाटकन डोक्यामध्ये उजेड पडला की जिथं तिथं असणारं ब्रह्मतत्व, जिथं तिथं असणारं शिवतत्व भरल्या गेलेलं आहे. आणि साष्टांग मी तू सांगितलं मी तो पण हा न उरे रे सुखाक्ष उकार दिला गेला नुरे रे, नु रे रे. आणि सांगितलं मी आणि तू हे असणार माझ्या शंकराचार्याच्या अंतःकरण प्रवृत्तीतलं निघालं आणि परत असणारे माझे सद्गुरु च्या चरणाला जाण्यासाठी माझे शंकराचार्य निघाले. थेट कोल्लीपाकी नगरामध्ये गेले. कोल्लीपाक. आणि कोल्लीपाक नगरामध्ये जाऊन माझ्या रेणुकाचार्याकडून त्या ठिकाणी असणारी शिवतत्वाची असणारी दीक्षा प्राप्त केली. शिवदीक्षा प्राप्त करून माझ्या शंकराचार्यांनी आणि त्या ठिकाणी योग साधना केली. जो षडाक्षर असणारा मंत्र आहे तो मंत्र असणारा दिल्या गेला पुन्हा प्रकार आहे. असो अशा पद्धतीने षडाक्षर असणारा जो मंत्र आहे तो आमच्या शंकराचार्याला प्राप्त झाला. आणि आद्य शंकराचार्याला प्राप्त झाल्याच्या नंतर त्या नाद ब्रह्मामध्ये महानाद, सुनाद, 4 प्रकारे नादाचे अध्यात्म दृष्टिकोनातून. आणि मग त्या ठिकाणी योग साधना ज्ञानाच्या रूपानं, जो प्रसाद रूपानं मंत्र मिळाला माझ्या रेणुकाचार्याचा. आणि रेणुका एक पूर्वेकडचा मठ आमच्या पश्चिम बंगाल जवळ, दुसरा बद्री केदार, तिसरा गुजरात मध्ये शारदा पीठ म्हणून, आणि चौथं करवीर पीठ म्हणून मंत्रमुक्त होऊन अनुक्रमे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनुहत, विशुद्धी आणि आज्ञाचक्र पार करण्यासाठी आणि पद्मासन घालून पूरक घेऊन पिंगला नाडीनं रेचक करून आणि बेंबीमध्ये मणिपुराच्या ठिकाणी त्या शाचं विघटन प्राप्त करून जी काही ज्योत तयार होते दिव्याप्रमाणे कुंडलिनीवर, त्या कुंडलीला घेऊन परत आधार स्थानाच्या ठिकाणी जाऊन वशश असं 4 प्रकारचे पाकळ्या, तिथं नकार आहे न, तिथं 600 जप करून बेबीच्या ठिकाणी, आणि तिथं शिकार शी, हृदयाच्या ठिकाणी असणारं अनहत नावाचं चक्र आहे. कख गगनाचं छजया टठ 12 अक्षर असणारे 12 पाकळ्या असणारे त्या अनुहतावर तिथं वाकार आहे वा. आणि कंठाच्या ठिकाणी असणारं विशुद्धी नावाचं चक्र अ आ इ ई. आधाराच्या ठिकाणी वा सु, बेंबीच्या ठिकाणी मणिपुराच्या ठिकाणी दे, आणि दोघांचंही शिवाय वा, देवाय, वासु दे आणि वा आणि य कंठामध्ये अशा पद्धतीने असणारे शब्द तिथं स्थिर केलेले आहेत. जे आचारलिंग आहे ते स्वाधिष्ठानाच्या ठिकाणी, गुरुलिंग असणारं लिंगेंद्रियाच्या ठिकाणी, शिवलिंग असणारं बेंबीच्या ठिकाणी, जंगमलिंग हृदयाच्या ठिकाणी, तर प्रसाद लिंग असणारं आमच्या कंठाच्या ठिकाणी, आणि महालिंग जे काही आहे तर दोन्ही भुवयाच्या मध्ये तिथं हम आणि 6 2 पाकळ्या असणाऱ्या, आणि तिथून पुढे आम्हाला जायचंय. तिथं ओंकार आहे ओम. जसं षडाक्षर मंत्र आमच्या शरीरामध्ये प्रसाद रूपानं
गुरु स्थापन करतात ते असणार माझ्या शंकराचार्यांनी मनन केलं, निधिध्यासन केलं, अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्याच्या नंतर एक परमानंद प्राप्त झाला तो 4थ्या चरणामध्ये. सुख आनंदी होय जगनी गगनी आनंदमय. सांगितलं की त्या ठिकाणी एवढा काय आनंद. आणि अहंकार संपून षडचक्र ज्ञान रूपानं ब्रह्मांडीमध्ये असणार स्थिर स्थावर जीवात्मा आत्मा ज्ञान प्राप्त झालं. आणि ज्यावेळेस आत्मज्ञान प्राप्त झालं त्या अनुष्ठान क्रियेमध्ये परत माझे रेणुकाचार्य त्या ठिकाणी आले आणि रेणुकाचार्यांनी जे काही दिलेलं चंद्रमौळीश्वरलिंग होतं ते असणार त्या ठिकाणी स्थित करायला सांगितलं. आणि धर्म उपदेश करत असताना एक लक्षात ठेवा, आमच्या नारदानी रावणाने आणि 9 लक्ष लिंग स्थापना करायला सांगितलेल्या होत्या. 9 लाख त्याच्यातून 6 लाख असणाऱ्या रावणानं केलेल्या होत्या आणि बाकीच्या 3 लाख आमच्या विभीषणाला सांगितल्या होत्या राहिलेल्या करायला. त्यामधल्या काही बाकी राहिलेल्या होत्या. त्यामधून आमच्या शंकराचार्याला रेणुकाचार्यांनी परत सांगितलं की लिंग स्थापना असणाऱ्या काही करा. आणि अशा प्रकारचा एक मंगलमय आशीर्वाद तुला या ठिकाणी राहील माझा की दिगंतापर्यंत चराचर सृष्टी जोपर्यंत आहे आ चंद्र सूर्य नांदो, जोपर्यंत चंद्र सूर्य नांदत राहील तोपर्यंत तुमची असणारी दिगंतापर्यंत कीर्ती आणि प्रवर्तित होईल. आणि ती असणारी पताका ध्वज झेंडा यश आणि कीर्तीचा तुमचा उज्ज्वल असणारा होऊन जाईल. आणि अशा प्रकारनं आमच्या रेणुकाचार्यांनी चंद्रमौळीश्वर नावाचं शिवलिंग देऊन एक अजरामर असल्यासारखं तुमची असणारी ख्याती या ठिकाणी राहील हे शेवटच्या चरणात सांगितलं.
लक्ष्मण म्हणे घ्याव जन्म मृत्यू चुकवा